बांधवांनो आणि भगिनींनो, मी ज्या वेळेला आदरणीय दादांच्या व्यासपीठावर त्यांना जाहीर पाठिंबा द्यायला गेलो होतो त्यावेळेचं भाषण आपण सर्वांनी ऐकलेलं आहे. त्या विचाराशी मी ठाम आहे. समोरचे उमेदवार सर्वसामान्य जनतेला न्याय देऊ शकत नाहीत, ती माझी भूमिका असते. सत्यशील जी असेल, अतुल जी असेल आणि दोन उमेदवार तर काय ते एक तर सुपारी बहादर आहे, दुसरा काय आहे ते माहीत नाही. तो गॅसवाला काय आहे त्याची कल्पना मला नाही. त्याच्या सिलेंडरमध्ये गॅस आहे की नाही त्याची मला काही कल्पना नाही. असो, आम्ही परवा आदिवासी भागाचा दौरा केला होता. त्या दौऱ्यामध्ये आदिवासी भाग संपूर्णपणे दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. दादांना पूर्व भाग आणि पश्चिम भाग याचा समतोल राखायचा आहे आणि आदिवासी भाग हा संपूर्ण पर्यटन क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगल्या असल्यामुळे तो पर्यटन क्षेत्राच्या माध्यमातून दादा अतिशय चांगल्या प्रकारचं काम या आदिवासी भागामध्ये करत आहेत आणि आदिवासी भागामध्ये 7,500 ते 10,000चं लीड घेऊन दादा खाली येणार आहे. याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. मी परवा सांगितलं त्या विचाराची मी ठाम आहे. परंतु अगोदर निर्धार सभा घेणारी मंडळी दुसऱ्या दिवशी त्या व्यासपीठावर जातात. निर्धार सभा घेणारे मंडळी, फॉर्म भरणारे मंडळी फॉर्म विड्रॉ करतात. याचं कारण काय? आणि आज ते फार जोरात बोलतायत. बडवे आधी कडवे असतायत. अरे, हा शिवरायांचा जन्म दिलेली ही माती आहे, शिवरायांची माती. आम्ही सर्वजण हिंदुहृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराच्या आणि ध्येय धोरणाच्या मुठीमध्ये तयार झालेले कार्यकर्ते आहोत. ही भूमी आणि या शिवरायांची भूमी आहे. या भूमीच्या कणाकणाला शौर्याचे वरदानच आहे. या भूमीच्या कणाकणाला समर्पणाचे वेदच आहे. या भूमीच्या कणाकणाला न्यायाची ताडच आहे आणि या भूमीच्या कणाकणाला अन्यायाची चीडच आहे. जो कोण अन्याय करेन तो शिवसैनिक, तो शिवबाका छावा कधी सहन करणार नाही. शिवबाका छावा हा शिवसेना प्रमुखांनी निर्माण केला छावा. न कवी शकता, न कवी रुकता, न कवी झुकता आणि न कवी भिकता. अशा प्रकारे संपूर्ण शिवसेनेचे सर्व तळागाळातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी आज दादांचं काम करत आहेत. आपण तालुक्यामध्ये जाऊन हे करा. दादांचा विजय नक्की आहे, त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. परंतु शेवटचे दिवस मी नेहमी सांगत होतो, कत्तल के 2-3 दिन है. कत्तल के दिन आहे, कत्तल के दिन बरोबर केले कुरेशी साहेब. हे कत्तल के दिन आपल्याला बरोबर सांभाळायचे आहेत आणि दादांना आपल्याला प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे. आज संपूर्ण मगाशी सरोजजींनी सांगितल्याप्रमाणे संपूर्ण इलेक्शन सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे. याचं एकच कारण दादांकडे जी व्हिजन आहे, दादांकडे जी दूरदृष्टी आहे. शिवाजी महाराजांचा जगातला सर्वात उंच पुतळा करायचा ही दादाची दूरदृष्टी आहे. कसं करणार, काय करणार, हा अवलियात फक्त हे काम करू शकतो. हे तुझं एऱ्या गवाळ्याचं काम नाहीये. हा एक ध्येय वेळा माणूस आहे, ध्येयाने झपाटलेला माणूस आहे. शिवरायांचा पुतळा उंच करणार आणि ही लुक्स, मी नेहमी सांगतो, ही रेड्स बिटवीन द लाईन अँड लुक्स बियॉन्ड द स्काय. त्याची दृष्टी आकाशाच्या पलीकडे आहे. त्या शास्त्रज्ञ आले होते. शास्त्रज्ञांनी सर्व काही सांगितलेलं आहे. आपल्या तालुक्यामध्ये अतिशय सुंदर प्रकारचं असं विद्यापीठ, शास्त्राचं तंत्रज्ञानाचं विद्यापीठ दादाच्या शास्त्रज्ञांच्या माध्यमातून तयार करणार आहे आणि आपली जुन्नरच्या खऱ्या अर्थानं तो विकासाच्या पलीकडचाही विकास दादा करणार आहे. दादांच्या हातचा रस्ते, पाणी हे ते सगळं दादांच्या हातचा खेळ आहे. हो, परंतु कोण कोणाला म्हणलं पाणीदार आमदार, कसला पाणीदार? पुढे गेला हा साकोरीचा केटी बंधारा, पुढे गेला पारगावचा केटी बंधारा, कसले पाणीदार आमदार? दादा, मी ज्या वेळेला पारगावच्या केटीचं भूमिपूजन करायला आलो होतो, पारगावच्या लोकांनी मला तिथं थांबवला. नाही साहेब, तुम्ही पुढे जायचं नाही. म्हणलं का? पारगावचा केटी आमच्या अगोदरच्या लोकप्रतिनिधी केला नाही, तो तुम्ही केला आहे. तुमचे वाजत गाजत मिरवणूक करून तुम्हाला आम्हाला तिथे न्यायचं आहे. ही गोष्ट सत्य आहे. अहो, टिंबा धरणाचा लेफ्ट बॅक कॅनॉल, पिंपळगाव दोगा त्याच्या कॅनॉलचा AIBPच्या माध्यमातून दिल्लीवर मी पैसे आलेले आहेत. मी त्याचे सर्व आपल्या पत्रकार म्हणून त्याचे सर्व पुरावे दाखवू शकतो. किल्लेवाडी, केटीची रांगच्या रांग, MI टँक वगैरे 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 सर्व आहे. हा विकास पुरुष खऱ्या अर्थानं, हा दूरदृष्टीला असलेला विकास पुरुष, हाच खऱ्या अर्थानं हा ध्येयाने पछाडलेला हा माणूस
आज खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याचा विकास करणार आहे याच्याबद्दल माझ्या मनामध्ये खात्री झाली आणि म्हणून सर्व शिवसैनिक दादांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलेले आहेत. त्याचा अधिक काही न बोलता याचा 20 तारखेला दादांचा अपक्ष मतदार हा संघर्ष योद्धा, अपक्ष भरायचं म्हणजे कोणाचं हिऱ्या गाभाळ्याचं ते काम नाही, हा संघर्ष योद्धा अपक्ष म्हणून उभा राहिलेला आहे आणि सर्व तमाम नेता दराने इलेक्शन हातामध्ये घेतलेलं आहे. दादांचं चिन्ह आहे रिक्षा. 20 तारखेला 9 नंबरच्या रिक्षा पुढील बटन दाबून आपण दादांना प्रचंड मताने विजयी करायचं ही आपल्या सर्वांना विनंती करतो आणि सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.